तर मागच्या सत्रामध्ये आपण जे काही प्रश्नोत्तराचा एक प्रश्नोत्तराचं सत्र होतं काल मागचं सोमवारचं, आणि त्यातले प्रश्न खूप चांगले होते आणि खूप चांगली चर्चा झाली. आणि ते सत्र आपण घेतलं ते चांगलं झालं. आता आतापर्यंत एक प्रकारे आपलं थोडं वन वे चाललं होतं, वन वे एकतर्फी चाललं होतं. पण मागच्या आपण जे काही चर्चासत्र घेतलं त्याच्यातून अनेक मुद्दे पुढे आलेले आहेत. अजून 1-2 मिनिटं वाट पाहूयात आणि मग आपण सुरू करूयात. ठीक आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. आज दुपारी मी आपला पहिलं सत्र ऐकत होतो. आज मी दुपारी मला थोडस अवलोकन करायची आवश्यकता वाटली की आपण जिथून सुरुवात केली त्याचं आपल्याला पुन्हा अवलोकन केलं पाहिजे. आणि आपणालाही मी रिक्वेस्ट करेल की ही जी साधना, सती साधना चालू आहे आपली, याच आपण देखील पुन्हा पुन्हा अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. कारण मूळ उद्देश जर आपला विसरला, हेतू विसरला, तर मग साधनेच्या सरावाला फारसा अर्थ उरत नाही. जे काही करायचं ते उद्देश समजून, उद्देश लक्षात ठेवून करायचे. आपल्याला टाइमपास म्हणून किंवा आपल्याकडे वेळ आहे म्हणून ऐकायचं, तर तसं करू नये. धम्म ही गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे, ही आपण परत परत पाहतोय. तर पहिलं सत्र ऐकल्यानंतर त्याच्यात आपण असं म्हटलेलं आहे की हे संशोधनाचं काम आहे. हे काय आहे? संशोधनाचं काम आहे. आणि बुद्धांनी देखील संशोधनाचं कार्य केलेलं आहे. म्हणून आनापान सती सुत्तामध्ये त्यांनी जे सुरुवातीला म्हटले त्याचं आपल्याला पुनर्स्मरण करून देतो. मी विसरलो असेल तर आपण पुनर्स्मरण करून देतो की त्यांनी काय म्हटलेलं आहे की भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे हा उद्देश आहे. बुद्ध धम्माचा उद्देश काय आहे की आपल्याला विमुक्ती किंवा निब्बाण, दुःखमुक्ती, ज्याच्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते, परंतु जीवन जगताना आपल्याला आपल्या स्वतःच जीवनाचं भान नसल्यामुळं हा उद्देश आपण विसरून जातो की हे सगळं कशासाठी चाललंय. आणि बुद्ध धम्माचा आणि आपण जी सती साधना, जागृतीची साधना, भान, आत्मभान, अपमाद, हा जो आपण अभ्यास आणि प्रॅक्टिस करतो, याचाही उद्देश तोच आहे जो बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहे. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार अनुभव करायचा आहे तो करण्यासाठी प्रयत्न करा.
भिक्खूंनो, साधकांनो, आनापान सतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते आणि आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते व सतीपठ्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने 7 बुद्ध्यांगांची परिपूर्णता साध्य होते व 7 बुद्ध्यांगांमुळे विद्या आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती ही साध्य होते. आणि हा आपला देखील उद्देश आहे. आणि आनापान सती सुत्त तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण बेस मानलेला आहे. त्या बेसवर आपण आपली ही प्रॅक्टिस जी आहे ती चालू ठेवलेली आहे. परंतु आनापान सती सुत्तामध्ये जेवढं सांगितलं तेवढंच आपण पुढच्या काही दिवसांमध्ये पाहणार नाही. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला घ्यायला लागणार आहेत, येणारच आहेत, ओघाने येणार आहेत. तर त्या गोष्टी आपल्याला पुढे चालून क्रमाक्रमानं पाहायच्या आहेत. मागच्या वेळेला आपण जी चर्चा केली त्यानुसार पुन्हा एकदा तो प्रश्न आपण लक्षात घेऊया, तो मुद्दा लक्षात घेऊया की आपण स्वतःशी आपल्या श्वासाच्या आधारे कनेक्ट झालेलो आहोत का? आपल्या स्वतःशी आपण जोडले गेलेले आहोत का? आपलं शरीर, आपली काया आन करते, अपान करते, याच्याशी आपला संपर्क आहे का? हे परत परत तपासून पाहायचं आहे. पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे जो श्वासपटल आहे, तो श्वासपटल जो नैसर्गिकपणे श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, छातीचं आणि पाठीचं देखील आकुंचन प्रसरण होतं. ही संपूर्ण ही जी कायेचा हा जो छाती आणि पोटाचा भाग आहे त्यातलं एक कार्य हे आनापानचं आहे, म्हणजे श्वासोच्छ्वासाचं आहे. हे आपल्याला प्रॅक्टिकली अनुभवायचं आहे. ही गोष्ट अंडरलाईन करूया. आपल्याला हे प्रॅक्टिकली अनुभवायचं आहे की आनापान चाललंय म्हणजे नेमकं काय चाललंय. शरीर श्वास घेतं सोडतं असं आपण म्हणतो, म्हणजे काय चाललंय नेमकं. आपण जिवंत आहोत आणि जिवंत असल्यामुळे जिवंत शरीरामध्ये काय चाललेलं आहे, मनामध्ये काय चाललेलं आहे, चित्तामध्ये काय चाललेलं आहे, हे आपल्याला पाहणं हे आपलं काम आहे. त्याचंच भान ठेवायचं आहे, त्याची सती जागृती ठेवायची आहे. तर श्वास आपलं शरीर कशा प्रकारे घेतं, कशा प्रकारे सोडतं, हा निरीक्षणाचा मुद्दा आपल्याला बनवायचा आहे. ऑब्झर्वेशनचा मुद्दा बनवायचा आहे. जागृतीचा मुद्दा बनवायचा आहे, ज्याला आपण सती भान म्हणतो, अपमाद म्हणतो. तर हा मूळ मुद्दा आपण विसरायचा नाही. आपली काया आनापान करते आणि त्या श्वासाच्या प्रवाहाबरोबर आपण स्वतःशी कनेक्ट होतो. हा पहिला टप्पा आहे. हे आपण गेली 13 सत्र पाहत आहोत. आज आपलं हे 14वं सत्र आहे आणि आपण पुन्हा पुन्हा तोच मुद्दा विचारात घेतोय. आज एक पाऊल आपल्याला थोडस पुढे टाकायचंय. मूळ प्रॅक्टिस आपण आपल्या पातळीवर चालू ठेवायचीच आहे, ती विसरायची नाही. की आनापान सतीच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. कायेमध्ये वेदना आहेत म्हणजे जाणीवा आहेत, आणि जाणीवा म्हणजे सुख दुःख आहेत, त्याला आपण पालीमध्ये वेदना म्हणतो. सुख दुःखाचं जे कारण आहे ते चित्त आहे. चित्त म्हणजे लोभ आणि द्वेष, पाहिजे आणि नको, याच्यामुळे सुख दुःखाचे अनुभव येतात. जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळालं की सुख मिळतं, नाही मिळालं की आपल्याला दुःख होतं, त्याचा द्वेषही निर्माण होतो. तर लोभ आणि द्वेष हे चित्ताचं कार्य आहे. या हालचाली चित्तामध्ये चालल्या, ज्याला चित्त म्हणजे इमोशन्स आहेत, भावना आहेत.
आणि याच्यानुसार आपलं मनोधर्म काम करतात, विचार प्रक्रिया काम करते आणि बाहेरून इंद्रियांचे विषय देखील असतातच. आतून मेमरी आणि कल्पना हे सगळं जे काही आपल्यामध्ये चाललेलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे, पाहायचं आहे आणि याच्यात जी सुख दुःख दडलेली आहेत त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. तर ही गोष्ट आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेऊया. एक पाऊल आज आपल्याला पुढे टाकायचंय. आपण आनापानसतीच्या सरावामध्ये किती उतरलात हे मी आता तुमच्यावर सोपवतो, तुमच्यावर सोडून देतो. आपल्याला ही प्रॅक्टिस सातत्यानं सुरू करायची आहे. परंतु जेव्हा आपण ही प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा काय काय होतं हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला जो टप्पा आहे की आनापानसतीची साधना केल्याने ती महाफलदायक होते असं जे म्हटलेलं आहे. तर पुढे असं म्हटलेलं आहे की भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची केल्याने आनापानसतीची साधना केल्याने ती कशा प्रकारे महाफलदायक होते, काय होतं त्याच्यामध्ये, कशा प्रकारे महाफलदायक होते. तर ही गोष्ट मी आपल्याला आज पॉइंट आउट करणार आहे, सांगणार आहे की त्याच्यामध्ये त्या आनापानसतीमध्ये विशेषतः काया आनापानसतीमध्ये जागृतीपूर्वक उतरता उतरता ज्या काही घडामोडी होतात किंवा जे काही अनुभव आपल्याला येतात, त्याचे एकूण 32 भाग पडतात. आज मी त्याचं हे बारकाईने आणखी निरीक्षण केलं. त्याचे जवळपास 32 भाग किंवा 32 अनुभवाचे टप्पे आहेत केवळ आनापानसतीच्या सरावामध्ये. आनापानसतीच्या भावनेमध्ये 32 वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आपल्याला अनुभवायला येतात असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ते जे 32 टप्पे आहेत हे थोडेसे मी ओझरते आपल्याला सांगणार आहे आणि हे याच्यासाठी सांगणार आहे की आनापानसतीच्या साधनेची जी व्याप्ती आहे, त्याचा जो विस्तार आहे तो कुठपर्यंत जाऊ शकतो हे या 32 टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते टप्पे मी केवळ एक माहितीसाठी आपल्याला सांगतो. पण हे 32 टप्पे किंवा हे 32 अनुभव जे आहेत त्याचा विचार करत बसण्याची आवश्यकता नाही, ते फक्त माहितीसाठी आपल्याकडे असू द्या. मुख्य मुद्दा जो आहे तो प्रॅक्टिकली आत उतरण्याचा आहे, स्वतःमध्ये उतरण्याचा आहे आणि ते उतरल्यानंतर आपल्याला जे अनुभव येत जातील त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण म्हणजे हे 32 टप्पे आहेत. आणि त्यातले काही टप्पे आपण आधी पाहिलेले आहेत. आज मी सगळेच्या सगळे टप्पे आपल्याला आपल्या समोर मांडणार आहे आणि मग याच्यावर आपण पुढे चालून हळूहळू आणखीन अनुभवात्मक चर्चा करणार आहोत आणि बाकीचे बारकाईने अभ्यास पण करणार आहोत. तर काय सांगितलं आहे की भिक्खू साधक जेव्हा ही साधना करतो, आसन मांडून बसतो किंवा एकांतात बसतो. सुरुवातीला एकांतात बसण्याची गरज आहे, का तर आपलं माइंड इकडे तिकडे डिस्टर्ब होऊ नये म्हणून एकांतात बसण्याचा आधी बसून सराव करायचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा साधक एकांतात आसन मांडून बसतो तेव्हा जेव्हा शरीर श्वास आत घेत असतो, पहिला टप्पा, जेव्हा शरीर श्वास आत घेत तेव्हा मी नव्हे तर शरीर श्वास आत घेत हे तो पाहतो, त्याला आपण अनात्म श्वास म्हणतो. जेव्हा शरीर श्वास आत घेत तेव्हा मी नव्हे तर शरीर श्वास आत घेत हे तो पाहतो, पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा शरीर श्वास बाहेर सोडत आहे हे तो पाहतो, म्हणजे जागृतीनं पाहतो, सतीनं पाहतो, भान ठेवतो त्याचं की शरीर श्वास आत घेत आहे, शरीर श्वास बाहेर सोडत आहे. तर ही जी बेसिक सुरुवात आहे ही आपण आधी लक्षात घ्यायची आणि प्रॅक्टिकली घरी करायचं आहे. घरी म्हणजे प्रत्येक क्षणी करायचं आहे, करून पाहायचा प्रयत्न करायचा आहे की खरंच शरीर श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं का मी श्वास घेतो मी सोडतो.
तर आता आपल्या हे लक्षात आलं असेल इतक्या दिवसांमध्ये, इतक्या सत्रांमध्ये, की आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडत नाही, आपलं शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. तर जेव्हा शरीर श्वास आत घेतं तेव्हा हे पाहायचं आहे की शरीर आत श्वास आत घेत आहे, शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडतं तेव्हा हे पाहायचं आहे शरीर श्वास बाहेर सोडत आहे. दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, जेव्हा श्वास दीर्घ असेल, श्वास आत येताना जेव्हा दीर्घ असेल तेव्हा हे पाहायचं आहे, दीर्घ म्हणजे मोठा. जेव्हा श्वास दीर्घ असेल तेव्हा सतीनं जागृतीनं हे पाहायचं आहे की श्वास दीर्घ आहे. चौथा टप्पा, जर श्वास ह्रस्व असेल, छोटा असेल, तर हे पाहायचं आहे जागृतीपूर्वक की श्वास छोटा आहे. पाचवा टप्पा, तिसरा टप्पा आहे श्वास आत येताना जर दीर्घ असेल तर तो दीर्घ आहे हे पाहायचंय. चौथ्या टप्प्यात श्वास बाहेर पडताना जर दीर्घ असेल तर तो दीर्घ आहे हे पाहायचंय. पाचव्या टप्प्यात श्वास ह्रस्व असेल, छोटा असेल आत येताना तर तो ह्रस्व आहे हे पाहायचंय. बाहेर पडताना जर ह्रस्व असेल, छोटा असेल तर तो ह्रस्व आहे हे पाहायचं आहे. सहावा टप्पा. सातव्या टप्प्यामध्ये जर जर आपल्याला एक साधक म्हणून प्रॅक्टिस करताना जर संपूर्ण शरीराचा कायेचा अनुभव होत असेल की आपली काया श्वास आत घेत आहे, काया श्वास बाहेर सोडत आहे, हा जर अनुभव येत असेल तर तो अनुभव घ्यायचा आहे संपूर्ण कायेचा की काया श्वास घेत आहे, काया श्वास सोडत आहे. आत श्वास आत येताना जर काया जाणवत असेल तर कायेचा अनुभव घ्यायचा आहे. बाहेर पडताना जर कायेचा अनुभव येत असेल तर तो अनुभव घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे 8 टप्पे इथे पूर्ण होतात. 9व्या टप्प्यामध्ये काय होतं, जसजशी आपली साधना सखोल जाते, जर आपण नियमितपणे ही साधना केली तर 9व्या टप्प्यामध्ये जेव्हा ही साधना सखोल जाते तेव्हा आपल्या शरीरातले, आपल्या कायेतले जे काही संस्कार आहेत, संस्कार म्हणजे सगळ्या हालचाली, आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो, आपण शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा जसा श्वास आपल्याला जाणवतो, जसा श्वास आणि उच्छ्वास, आन आणि अपान ज्याप्रमाणे आपल्याला जाणवतं तशा इतरही घडामोडी, ज्याला संस्कार हा शब्द वापरलाय, इतरही घडामोडी, कायेतले इतर संस्कार जाणवतात. म्हणजे अंतस्थ हालचाली जाणवतात आणि बहिस्थ देखील. बहिस्थ म्हणजे जसं आता मी हात हलवतो तर ही बाहेरची हालचाल आहे, किंवा बोलतो मी, किंवा माझं डोकं हलतंय है ना, म्हणजे बाह्य हालचाली. आणि आंतरिक हालचालीमध्ये आपल्याला श्वासोच्छ्वास आहे. आणखीन जसजशी आपली साधना आत जाईल आपल्याला हृदयाची हालचाल जाणू शकते, पंपिंग जाणू शकतं, रक्ताभिसरण जाणू शकतं, जे काही आहे त्या सगळ्याला मिळून संस्कार हा शब्द वापरला आहे. जेव्हा श्वास आत येताना जर कायेतले संस्कार जाणवत असतील आणि ते शांत होत असतील, जसं आपण पाहतो की जसं आपण श्वास पाहता पाहता श्वास शांत होतो, तसा कायेमध्ये आपण उतरलो आणि कायेतले संस्कार, कायेतल्या हालचाली आपल्याला जाणवायला लागल्या की त्याची सती ठेवता ठेवता कायेतले संस्कार देखील, कायेतल्या हालचाली देखील आपल्याला स्थिर आणि शांत होत आहेत हे जाणवेल. तर हा 9वा मुद्दा आहे की श्वास शरीराच्या आत येताना जर काही संस्कार शांत होत असतील तर तो काही संस्कार शांत होत आहेत हे सतीने, जागृतीने पाहतो. हा 9वा मुद्दा आहे. 10वा मुद्दा आहे की श्वास शरीराच्या बाहेर जाताना जेव्हा कायेतले संस्कार शांत होताना जाणवतात तेव्हा तो हे पाहतो, याची जाणीव ठेवतो, जागृती ठेवतो, सती ठेवतो की कायेतले संस्कार शांत होत आहेत. हे अनुभव आपल्याला पुढे येणार आहेत. हे फक्त माहितीसाठी आपण लक्षात घेऊया आणि ते ओढून ताडून येणार नाही. जितकी आपली साधना नियमितपणे चालेल, जागृतीपूर्वक चालेल आणि मनापासून
खरोखर त्याच्यावर म्हणजे काय म्हणा मन लावून, ज्याला श्रद्धा म्हटलेलं आहे, फेथ. फेथ म्हणजे अंधविश्वास नाही, फेथ म्हणजे कसं अनुभवाला धरून चला पुढे. ते करता करता तुम्हाला हे पुढचे सखोल अनुभव येत जाणार आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा नुसता विचार करायचा नाही किंवा त्याचा ताण पण घ्यायचा नाही. ते अनुभव आपल्याला आपोआप येणार आहे. सुरुवातीला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की साधना करता करता आपल्याला पुढे काय जाणवणार आहे. तर 10वा मुद्दा जो आहे की श्वास शरीराच्या बाहेर जाताना जेव्हा कायेतील संस्कार शांत होत असतात, तेव्हा तो साधक जागृतीपूर्वक पाहतो की कायिक संस्कार शांत होत आहे. जेव्हा आपल्याला कायेतले संस्कार शांत होतात, त्यातली जी चंचलता आहे ती कमी होते, तेव्हा आपल्याला एक प्रकारे प्रसन्न वाटतं, एक आनंद होतो. तर जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा हा 11वा मुद्दा सांगितलेला आहे की ती प्रसन्नता, तो आनंद साधक जागृतीपूर्वक पाहतो, सतीपूर्वक पाहतो. श्वास आत येताना जर प्रसन्नता आणि आनंद वाटत असेल तर ते तो पाहतो, त्याचा अनुभव घेतो. श्वास बाहेर पडताना जर प्रसन्नता आणि आनंद वाटत असेल तर तो जागृतीपूर्वक अनुभवतो. ही प्रसन्नता आणि आनंद जेव्हा त्याचा आपल्याला अनुभव येतो तेव्हा एक प्रकारे मनाला सुखाचा देखील अनुभव येतो. तर 13वा मुद्दा त्यामुळे सांगितलेला आहे की जेव्हा श्वास शरीराच्या आत येताना सुख जाणवत असेल तेव्हा साधक सुखाचा अनुभव घेतो. 14वा मुद्दा श्वास शरीराच्या बाहेर पडताना जेव्हा सुखाचा अनुभव येतो तेव्हा साधक सुखाचा अनुभव जागृतीपूर्वक पाहतो, सतीपूर्वक पाहतो. हे स्वतःशी कनेक्टेड राहण्याचे ही पद्धत आहे, हे मार्ग आहे. जे जे अनुभवाला येतं ते आपण पाहतो. ते असंच येईल असं नाही, कसंही येईल. तुमच्या साधनेनुसार तुम्हाला जसं जाणवेल तसं ते येईल. तरी ते सुखाचा अनुभव तो पाहतो, घेतो, सुखाचा अनुभव जागृतीपूर्वक घेतो. 15वा मुद्दा असा सांगितलेला आहे की श्वास शरीराच्या आत येताना जर चित्ताचे संस्कार जाणवत असतील, तर चित्ताचे संस्कार किंवा ज्याला आपण आधी म्हटलेलं आहे की लोभ आणि द्वेष, जर मनामध्ये लोभ आणि द्वेष निर्माण होत असेल किंवा भावना निर्माण होत असतील, कुठल्याही भावना, रागाच्या भावना असतील किंवा चीड असेल किंवा आनंद असेल, सुख असेल, जडत्व असेल, एकाकीपणा असेल, चिंता असेल, अस्थिरता असेल, डाऊट असतील, अनसर्टन्टी म्हणजे काही स्पष्ट असत, हे जे काही अनुभव आपल्याला चित्तामध्ये येतील तर ते चित्त संस्कारांचा अनुभव साधक घेतो. शरीर जेव्हा श्वास आत घेत असताना, श्वास आत येत असताना जर चित्त संस्कार जाणवत असतील, या हालचाली जाणवत असतील, हा डिस्टर्बन्स जाणवत असेल तर ते तो साधक जागृतीपूर्वक पाहतो का हे चित्त संस्कार आहेत. श्वास बाहेर पडताना जर ते चित्त संस्कार जाणवत असतील तर तो पाहतो की हे चित्त संस्कार आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणी हे श्वास आत येताना बाहेर पडताना हे का सांगितलं जातं की आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला जागृतीचा अभ्यास, सराव करावा लागतो. म्हणून श्वासाचा मुद्दा शेवटपर्यंत सुटत नाही, कारण तो कनेक्टेड राहण्याचा मुद्दा आहे तो. जसं आपण म्हणतो ना की मोबाईलचं जर काय म्हणतात कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल नेटवर्क असेल तर तो मोबाईल काम करतो आणि त्याच्यात जे काय आहे ते आपल्याला वापरता येतं, पाहायला मिळतं. आणि नेटवर्क नीट नसेल तर आज त्याच्यात मोबाईल मध्ये काय चाललंय किंवा मोबाईल काय काम करेल हे आपल्याला कळणार नाही. म्हणून नेटवर्क पाहिजे. तसा श्वास जो आहे हा एक नेटवर्क सारखं काम करतो, कारण त्याच्या आधारे आपण जी सती जागृती ठेवतो, ती सती, ती जागृती श्वासाच्या आधारे आपल्याला आपली स्वतःची कनेक्टिव्हिटी देते.
स्वतःची कनेक्टिव्हिटी देते आणि कनेक्टिव्हिटी दिल्यामुळे आपल्याला आतल्या गोष्टी जाणवतात. हे लक्षात घेऊया. हे आनापानसती का सांगितलंय? कनेक्टिव्हिटी आपल्याला महत्वाची आहे स्वतःच्या जीवनाशी, स्वतःच्या अस्तित्वाशी, शरीराशी, मनाशी, संस्काराशी, सुखाशी, दुःखाशी, जे काही असेल आपल्यामध्ये ते त्याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी पाहिजे. तेव्हा आपल्याला आपला स्वतःचा परिचय होतो, स्वतःचा बोध होतो, बोधी. हे लक्षात घेऊ. तर 16व्या पॉइंटला आपण हे चित्त संस्कार पाहतो, साधक चित्त संस्कार पाहतो. 17वा मुद्दा जो आहे तो असं म्हटलेला आहे का श्वास जेव्हा आत येत असेल, शरीर जेव्हा श्वास आत घेत असेल, तेव्हा जर चित्तातले संस्कार शांत होत असतील तर ते साधक पाहतो की चित्त संस्कार शांत होत आहेत. म्हणजे चित्तातल्या ज्या हालचाली आहेत, ज्या इमोशन्स आहेत, ज्या भावना आहेत, ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात, विचलित करतात, त्यांच्याकडे जर जागृतीपूर्वक पाहिलं त्या स्थिर आणि शांत होतात. जर शांत होत असतील तर त्या पाहायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत की चित्तातले संस्कार हे शांत होत आहेत. श्वास आत येताना पाहायचा आहे आणि बाहेर जाताना पाहायचं आहे. तर हे 18 मुद्दे झाले. 19वा मुद्दा जो आहे, हे चित्त संस्कार पाहता पाहता आपल्याला चित्ताचा अनुभव येतो का हे चित्त आहे. एरवी आपल्याला जसं आपल्याला श्वास जाणवत नाही, काया जाणवत नाही, आणखीन आत उतरल्यावर आपल्याला वेदना नीट जाणवत नाही किंवा चित्त नीट जाणवत नाही, ज्याच्यामुळे विचलन आहे. तर जेव्हा ते जाणवतं तेव्हा त्याच्या हे लक्षात येतं, तो अनुभव घेतो का हे चित्त आहे. जसं आपण श्वास येताना जाताना तसं पाहतो की हा श्वास आहे, शरीर हा आहे, श्वास आत घेत आहे, बाहेर सोडित आहे. हे आपण काय लक्षात घेतो, हा श्वास आहे, हे शरीर आहे. तसं चित्तामध्ये उतरल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो की हे चित्त आहे. 20 मुद्दे. 21वा मुद्दा असं म्हटलेला आहे की जेव्हा श्वास आत येत असेल, शरीर श्वास आत घेत असेल, तेव्हा आपलं हे जे विखुरलेलं चित्त आहे ते हळूहळू एकत्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे जे पांगलेलं आहे, जे विस्कळीत आहे, जे भटकतं किंवा जे भटकण्याचं कारण ठरतं, ते चित्त समाहित असा शब्द वापरलाय. समाहित म्हणजे एकत्रित येणे. तर ते चित्त एकत्रित येतं. श्वास आत येताना जर चित्त एकत्रित असेल तर ते पाहायचं आहे. ते साधकाला जाणवतं की चित्त हे भरकटणारं चित्त एकत्र येत आहे. तर हा 21वा मुद्दा. 22वा मुद्दा असं म्हटलेला आहे की जेव्हा श्वास बाहेर पडत असेल आणि चित्त एकत्रित जाणवत असेल तर ते जागृतीपूर्वक पाहायचं आहे, सतीनं पाहायचं आहे. चित्त पाहता पाहता त्यातला जो तणाव आहे तो ताणतणाव कमी व्हायला सुरुवात होते. हे जागृतीचं कार्य आहे, जागृतीचा परिणाम आहे, सतीचा परिणाम आहे. चित्तातला जो विस्कळीतपणा आहे, चित्त एकत्रित आल्यानंतर त्याला समाधी असा पण शब्द वापरलाय, तोही आपण लक्षात घ्या. चित्त जर समाधीत आलं म्हणजे एकत्रित झालं, त्याचा विस्कळीतपणा कमी झाला तर ते विमुक्त होतं. विमुक्त होतं म्हणजे काय, त्यातला जो ताणतणाव आहे तो जागृतीपूर्वक पाहिल्यामुळे कमी होतो. तर इथं साधक काय पाहतो, श्वास शरीराच्या आत येताना चित्त विमुक्त होत आहे हे तो पाहतो. श्वास बाहेर पडताना चित्त विमुक्त होत आहे हे पाहतो. आणखीन पुढचा अनुभव येतो, सखोल अनुभव असा येतो. श्वास शरीराच्या आत येताना, हा 25वा मुद्दा आहे. श्वास शरीराच्या आत येताना कायेतले आणि चित्तातले जे काही संस्कार आहेत, ज्या काही हालचाली आहेत, ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, कारण आपलं शरीर आणि चित्त म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सर्व काहीतरी क्रिया घडत आहेत. जसं आपण त्या दिवशी पाहिलं एका सत्रामध्ये, किंवा शरीरशास्त्र असं सांगतं की याच्यामध्ये 11 प्रकारच्या सिस्टम्स काम करतात शरीरामध्ये. 11 प्रकारच्या सिस्टम्स, यंत्रणा काम करतायत. संस्था म्हटलंय त्यांना. जसं श्वसन संस्था किंवा रक्ताभिसरणाची संस्था, मज्जा संस्था, आणखी पचन संस्था वगैरे 11 प्रकारच्या संस्था काम करतात. तर ह्याला
धम्माच्या भाषेमध्ये संस्कार असंही म्हटलेलं आहे. म्हणजे संपूर्ण अस्तित्वामध्ये जे घडतंय ते संस्कार. तर हे संस्कार प्रवाहित आहेत, अनित्य आहेत, परिवर्तनशील आहेत, गती आहेत, हे साधक पाहतो. हा 25वा मुद्दा आहे. शरीर श्वास आत घेताना सर्व संस्कार अनित्य आहेत, प्रवाहित आहेत, हे तो पाहतो. 26वा मुद्दा, शरीर श्वास बाहेर सोडताना सर्व संस्कार अनित्य आहेत, हे तो पाहतो. जागृतीपूर्वक पाहतो, सतीपूर्वक पाहतो. 27वा मुद्दा जो आहे की श्वास शरीराच्या आत येत असताना चित्त अनासक्त होत आहे. कारण जसजशी जागृती वाढत जाते, सती वाढत जाते, भान येत जात, अपमादाची अवस्था येते, तसतसं आपलं चित्त जे आहे हे निष्कारण तृष्णांमध्ये, इच्छांमध्ये, अनावश्यक गोष्टींमध्ये अडकून पडत नाही, तर ते अनासक्त होतं आणि म्हणून त्याला सुखाचा अनुभव येतो. जेव्हा चित्त अनासक्त होतं तेव्हा तो ते साधक पाहतो की श्वास आत येताना चित्त अनासक्त होत आहे, श्वास बाहेर पडताना चित्त अनासक्त होत आहे. अनासक्त झाल्यानंतर चित्त स्थिर आणि शांत आणि संयमित होतं. म्हणून 29वा मुद्दा 27, 28, 29वा मुद्दा असा म्हटलेला आहे की जेव्हा चित्त संयमित होतं तेव्हा साधक पाहतो की चित्त संयमित होत आहे, श्वास आत येताना चित्त संयमित होत आहे आणि 30वा मुद्दा, श्वास बाहेर पडताना चित्त संयमित होत आहे. 31वा आणि 32वा मुद्दा जो आहे की जेव्हा शरीर श्वास आत येत असताना चित्त बंधमुक्त होत आहे. कारण हे जे बंधन आहे, हे जे अडकणं आहे चित्ताचं, ते दुःखाचं कारण आहे असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा चित्त बंधमुक्त होतं, श्वास आत येत असताना आणि बाहेर पडताना, ते साधक जागृतीपूर्वक पाहतो असं म्हटलेलं आहे. आता हे जे एवढं मोठं काम फक्त पहिल्या टप्प्यातलं आहे की आनापान सतीची साधना कशा प्रकारे महाफलदायक होते, हे सांगणारे हे 32 मुद्दे आहेत. हे आज मी आपल्याला एका झटक्यामध्ये सांगितलेले आहेत, परंतु आपले अनुभव जे आहेत तितक्या झटकन आपल्याला येणार नाहीत, हे तर आपण परत परत पाहतो. कारण आपण मागच्या सत्रामध्ये जी चर्चा केली की अजून आपल्याला आपलं शरीर, आपली काया आन करते, अपान करते, श्वास घेते, श्वास सोडते, हे देखील आपल्याला काही लोकांना लक्षात आलेलं नाही. ज्यांच्या लक्षात आले त्यांचा अजून अनुभवात उतरलं नाही. काहींच्या अनुभवात उतरलंय परंतु त्याच्यामध्ये सातत्य नाही. कधी जमतं, कधी जमत नाही, कधी जमतं, कधी जमत नाही. तर अशा प्रकारे ते चाललेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो धरसोड, ती धरसोड चाललेली आहे. तर अजून आपल्याला श्वासाच्या पातळीवर नीट काम करायचं आहे आणि मग आपल्याला हे पुढचे अनुभव आपल्याला येऊ शकतात. ते फक्त आपल्याला एक माहिती म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे आणि ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की आपल्याला किती किती पल्ला गाठायचा आहे. दुःखमुक्ती जी आहे एवढी सोपी सरळ बाब नाही. आपल्या जीवनामध्ये, अस्तित्वामध्ये जो आपल्याला दुःखाचा अनुभव येतो, तो अनुभव एक तर लवकर जाणवत नाही, आत्मभान नाही, जागृती नसल्यामुळे एक तर तो आपल्याला दुःख आहे हे सत्यच आपल्याला पटत नाही. कारण आपली स्वतःशी कनेक्टिव्हिटी नाही, जागृती नाही, सती नाही, आणि त्याच्यामुळे प्रश्नच आपल्याला कळत नाही की जीवनातला मुख्य प्रश्न काय आहे. आपल्याला वाटतं की सुख मिळालं पाहिजे, परंतु सुख पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे. सुख आपल्याला जीवनामध्ये पाहिजे, आनंद पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे. तर दुःखाचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणजे मग सुख आणि आनंद मिळेल. दुःख विसरून केवळ आपण आनंदाच्या आणि सुखाच्या त्या वस्तूंच्या मागे धावल्यानं आपल्याला ती दुःख मुक्ती मिळत नाही, तो प्रश्न सुटत नाही. आपण केवळ त्या
सुखाच्या आणि आनंदाच्या वस्तूंच्या मागे किंवा इंद्रियांच्या विषयांच्या मागे आपण धावपळ करतो, मन धावपळ करतं, त्याने प्रश्न सुटत नाही. म्हणून आपल्याला त्याच्याकडे वळायचं आहे, ते पाहायचं आहे. आणि ते पाहणं आपल्याला कसं शक्य होईल, त्याच्यासाठी आपली ही सगळी सती साधनेची सध्या चर्चा चालू आहे. आणि काही लोक त्या अनुभवामध्ये हळूहळू उतरत आहेत, जे फोन करून बोलतायत किंवा व्हॉट्सअपवर काही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, किंवा प्रत्यक्ष काही लोकांच्या भेटी होत आहेत. तर त्यातले काही लोकांना हे जमायला लागलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना ते जमावं अशी माझी म्हणजे इच्छा आहे. ही गोष्ट कशी जमेल हे ज्याचं त्यानं पाहायचं आहे. कारण अत्तदीप भव, स्वतःच ते आपल्याला प्रज्वलित करावा लागतो. तो प्रज्ञेचा दीपक जो आहे, दिवा जो आहे, तो स्वतःच प्रज्वलित करावा लागतो जागृतीच्या आधारे. जागृती हाच तो दिवा आहे, सती हाच तो दीप आहे. या सतीतून, जागृतीतून आपल्याला आत्मभान येईल आणि आत्मबोध होईल, म्हणजे जीवनाचा बोध होईल. मग प्रश्न समजेल, मग त्याचं कारण समजेल, मग त्याचं निवारण कसं करायचं ते समजेल आणि निवारणाचा मार्ग समजेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काम करायचंय. आज मी हे 32 मुद्दे सांगून, पहिल्या टप्प्यातले 32 मुद्दे आहेत, लक्षात घ्या. आनापानसती कशा प्रकारे महाफलदायक होते हे सांगणारे हे 32 टप्पे आहेत. अजून दुसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा आहे, तो एवढा दीर्घ नाही. हा पहिला टप्पा थोडासा मोठा आहे. का तर आपल्याला उतरायचं आहे आपल्यामध्ये. आणि उतरताना काय अनुभव येतील, शरीराच्या पातळीवर काय अनुभव येतील, वेदना म्हणजे जाणीवांच्या पातळीवर काय अनुभव येईल, चित्ताच्या पातळीवर काय अनुभव येईल आणि मनोधर्मांच्या विचार प्रक्रियेच्या पातळीवर काय अनुभव येईल, हे अनुभव सांगणारे हे 32 मुद्दे आहेत. आता याच्यावर प्रत्येक वेळेला आपण चर्चा करत बसणार नाही. ज्या लोकांना, जे लोक आता उपस्थित आहेत, सध्या आता 22 लोक उपस्थित आहेत मी धरून, तर आपण सर्वांनी हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पण समजा लक्षात आता आले नाहीत तर हे जे रेकॉर्डिंग आहे हे आपण पुन्हा पुन्हा ऐकायचे आहे. आणि अजून एक बाब आपल्याला सांगायचे आहे की आनापानसती सुत्ताचं जे पुस्तक आहे, आनापानसती सुत्ताचं जे पुस्तक आहे, तर आनापानसती सुत्ताचं हे जे मराठी आणि असंच एक हिंदी पुस्तक आहे. तर ही पुस्तकं आपण मागवून घ्यायची आहेत. ही पुस्तकं आपण काय करायची आहेत, मागवून घ्यायची आहेत, मराठी आणि हिंदी. आणि 5-5, 10-10 प्रती मागवायच्या आहेत. म्हणजे ते इतरांना पण आपल्याला देता येईल. त्याची किंमत फक्त 15 रुपये आहे. आणि 10-10 प्रती आपण मागवाव्यात. आणि ह्या का मागवाव्यात, तर आता हे जे 32 मुद्दे मी या ठिकाणी सांगितले किंवा आणखीन जो काही अभ्यास आहे, हा शब्दशः आपल्याला थोडासा अभ्यासावा लागेल. फार मोठं नाहीये ते, फार 13-14 पानाचं फक्त हे आहे, सूत्र आहे. हिंदीमध्ये 14-15 पान आहेत, मराठीमध्ये आणखीन कमी आहेत, टाईप थोडासा छोटा असल्यामुळे. तर 12 पानाचं केवळ हे सूत्र आहे. ते आपल्याला थोडस अभ्यासायचं आहे आणि त्यानुसार प्रॅक्टिस आपली कशी चाललेली आहे हे पडताळून पाहायचं आहे. प्रॅक्टिस आपल्याला पडताळून पाहायची आहे. याच्या अनुषंगाने आणखीन काही जो काही अभ्यास होईल तो हे आपल्याला करायचा आहे. तर 9:48 झालेले आहेत. मला वाटतं आजच्या पुरता हा विषय या ठिकाणी माझ्या बाजूने मी संपवतोय. त्याच्यात कोणाला काही प्रश्न असतील तर त्याच्यावर आपण
चर्चा करू शकतो. मी आता थोडस असं ठरवलेलं आहे. माझा आवाज येतो का सगळ्यांना ऐकायला? हॅलो. हो येतोय आवाज. ओके 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 ओके. आजचा विषय थोडासा अवघड होता मला माहिती आहे. आणि हा जो सगळा अभ्यास आणि सगळी जी प्रॅक्टिस आहे ही काय आपण तडकाफडकी करणार नाही, एकदम जमणार नाही. ती हळूहळू हळू ती आपल्याला जमेल. आपल्याला करणाऱ्याला हे माहिती आहे की हे किती अवघड आहे, परंतु अवघड जरी असलं तरी अशक्य नाही. अवघड जरी असलं तरी अशक्य नाही, ही बाब आपण लक्षात घेऊया. तर काही मुद्दा असेल बोलण्यासारखा, प्रश्न, तर आपण विचारू शकता. बोला. जय भीम सर, हे पुस्तक कुठे मिळेल? हे तुम्ही आता काय करा, हा महत्वाचा प्रश्न, मुख्य प्रश्न तिथेच राहिला. तर माझा जो नंबर आहे तो नंबर तुम्ही लिहून घ्या. 93 25 10 23 68. मी या ठिकाणी नंबर टाकतो बघा माझा. 93 25 10 23 68. हे बघा इथे टाकलेलं आहे 93 25 10 23 68. आला का हा नंबर? हा नंबर माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही तुमचा पत्ता टाका आणि तुम्ही पत्ता टाकल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल पुढे काय करायचं ते. तर तुम्ही याच्यावर तुमचा पत्ता टाका आणि मला असं वाटतं की एकच पुस्तक मागवण्याऐवजी, ते काय स्वस्त आहे, तुम्ही एक 8-10 पुस्तकं मागवावी आणि इतरांना ती देता येतील आणि अभ्यासालाही तुम्हाला मदत होईल, चर्चा करायला मदत होईल. कठीण आहे पण करायला खूप कठीण आहे. बरोबर आहे. मग दुःखमुक्ती सोपी नाही. बुद्धानं ज्याच्यासाठी 35 वर्ष दिली आयुष्यातली आणि 7 वर्ष तपश्चर्या केली, त्यातली सगळं सोडून तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर आपल्याला आणखी सोपं करून सांगितलेलं आहे. हे सोपं आहे, आपल्या दृष्टीने सोपं आहे. काय श्वास पाहायचा आहे, शरीर श्वास घेतं सोडतं हे पाहायचंय, फक्त आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. त्यांनी सर्व सोडून सगळं संशोधन केलं आणि आपल्या समोर आयतं ते सूत्र दिलेलं आहे. जसं बाबासाहेबांनी अख्खं जीवन दिलं आणि आपल्याला त्या जातीयतेच्या जाचातून मुक्त केलं. आपल्याला फक्त आता त्या मुक्तीचा उपयोग करून घ्यायचा चांगला. तसं हे बुद्धांनी जे काही आपल्याला शोध लावलेला आहे, दुःखमुक्ती मिळू शकते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. फक्त प्रयत्न आणि योग्य प्रयत्न, सम्यक प्रयत्न करणं महत्वाचं आहे. मोघम प्रयत्न मला वाटतं खूप झालेत. मोघम कशाला म्हणतात? जे सम्यक नाहीत ते मोघम कशाला म्हणतात? की आपण 25 30 वर्ष ध्यान साधना करणारे किंवा अभ्यास करणारे लोक आहेत आणि अजूनही काही बेसिक गोष्टी ह्या लक्षात आल्या नाहीत की मुख्य साधना जी आहे ती जागृतीची साधना आहे, भानावर येण्याची साधना आहे. जे आपण विसरतो स्वतःला, जे जीवन आपण विसरतो, ती साधना करण्यात ते जीवनाचं भान येण्याचा प्रश्न आहे. जीवनाबद्दल जागृत होण्याचा प्रश्न आहे. जीवनाबद्दल जागृत झालो तर दुःख जाणवेल, दुःखाचं कारण जाणवेल, मग त्याचं निवारण कसं करायचं ते जाणवेल. तर याला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला. पण त्याच्या आधी मी असं म्हणेल की साधना समजून घेतली पाहिजे. साधना समजून घेतली पाहिजे. दृष्टी है ना, कोणत्या गोष्टीची बुद्धांच्या शिकवणीची सुरुवात जी आहे ही दृष्टीपासून, समजून घेण्यापासून होते. समजल्यानंतर मग ते करायचे याचा संकल्प आपण करतो. त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे, तेच बोललं पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्या सगळ्या कृती कर्मांत घडले पाहिजे. त्याच्यासाठीच आपण आपली जीवनशैली जी आहे, आजीविका, लाईफस्टाईल ही आपण व्यवस्थित बनवली पाहिजे. त्याच्यासाठी आपण
प्रयत्न केले पाहिजेत, व्यायाम, त्याच्यावरच आपला फोकस पाहिजे, त्याचंच आपल्याला भान पाहिजे. ती सती आहे, सम्यक सती आहे, त्याच्याशीच आपण एकरूप झालं पाहिजे, त्याला समाधी म्हटलेलं आहे. तर ही गोष्ट जी आहे ही क्रमाक्रमानं आपल्याला समजून घेता येते. त्यामुळे कठीण जरी असलं तरी अशक्य नाही, कारण बुद्धांनी ते सोपं करून सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी देखील, बुद्धांनी त्यांच्या धम्ममध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला सोप्या करून सांगितलेल्या आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि तो उद्देश आपल्याला बनवला पाहिजे जीवनाचा. तो उद्देश जर बनवला नाही आपण तर मग नाही मिळणार काय. संकल्प केला पाहिजे. बरोबर आहे सर, तुम्ही जे सांगत आहात ते अगदी योग्य आहे. फक्त आम्ही जे करतो ते नुसते डोळे बंद करून श्वास येणे घेणे एवढंच करतो. त्याचा अनुभव जो आज जाणवायचा आहे किंवा घ्यायचा आहे, तो अनुभव यायला जरा खूप प्रयत्न करायची गरज आहे. गरज आहे. आणि आता अधिक अधिक जागृत राहून तो प्रयत्न म्हणजे अनुभवाचा जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तो जो श्वास आहे तो जागृतीसाठी तो माध्यम किंवा विषय बनवा असं म्हटलेलं आहे. त्याचं नाव आनापानसती आहे. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे, श्वासाचं भान. कारण त्या श्वासाच्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो आणि आपली काया जिवंत आहे. आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत म्हणजे जाणीव आहे. जाणीव म्हणजे वेदना आहेत, सुख दुःख या वेदना आहेत, पण त्या शरीरात उतरल्याशिवाय नीट जाणवणार नाही. आणि या प्रत्येक गोष्टीचं भान ठेवत 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 आपल्याला मनापर्यंत पोहोचायचंय. आणि मनामध्ये प्रश्न आहे. मन हाच सगळ्या गोष्टींचा काय आहे, पाय आहे. मन हेच उगमस्थान आहे ना. जसं धम्मपदाची पहिली गाथा म्हणते, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मन हेच मुख्य आहे. मनाचा शोध घेणं हेच मुख्य काम आहे. आणि मनाचा शोध घेण्यासाठी मनापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि मनापर्यंत पोहोचण्यासाठी मन जिथं आहे त्या शरीराच्या संपर्कात आलं पाहिजे. म्हणून कायेमध्ये उतरलं पाहिजे. म्हणून त्याचं म्हटलं धम्मं कायेन पश्यति. हे धम्म जे आहे, धम्म म्हणजे सगळ्या शरीरातल्या आणि मनातल्या घडामोडी, ऍक्टिव्हिटीज, क्रिया प्रक्रिया, जे जे काही चाललेलं आहे ते, ज्याच्याविषयी आपल्यातलंच असून आपल्याला माहिती नाही, त्याचं भान नाही, त्याची जागृती नाही. तर सर एक विचारू का मी? बोला. सर आता अंतिम वर्षाचा परीक्षा घ्यायच्या ठरवलेले. तर याआधी जेव्हा आपण प्रवाहात होते, मी कॉलेजच्या त्यावेळेस अभ्यास होत होता. पण आता लॉकडाऊन नंतर एक तर असं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि असं मन लागत नाही. मग त्याच्यासाठी मी काही करू शकते का? मन लागत नाही म्हणजे काय लागत नाही? प्रश्न बरोबर लक्षात आला का माझा? मन लागत नाही म्हणजे काय लागत नाही? तर मनापर्यंत पोहोचावं लागेल. हा जो सराव आहे, हा सराव, ही प्रॅक्टिस करा, सिरियसली करा. आणि लॉकडाऊन मुळे सगळं जगत चिंतेत आहे, लक्षात घ्या. तुम्ही एकट्या चिंतेमध्ये नाही आहात. त्यामुळे जगाकडे पण थोडस पाहिलं पाहिजे की सगळीकडे हीच परिस्थिती आहे. परंतु आपण आपल्या पातळीवर आपल्या मनाचं जे विचलन आहे, जी अस्थिरता आहे, तिला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही तात्पुरती परिस्थिती, ही लक्षात घेतलं पाहिजे. तर लॉकडाऊन नव्हतं तेव्हा मन शांत होतं का? असा दुसरा प्रश्न विचारतो मी. नाही सर, असं काही नव्हतं. पण त्यावेळेस प्रवाह होता, रोज करण्यामुळे त्यावेळेस ते होऊन जायचं. पण आता गॅप पडला, त्यामुळे आता करता येत नाही जास्त प्रमाणात. कशाचा गॅप पडला? वेळेचा गॅप पडल्यामुळे सर. वेळेचा गॅप म्हणजे वेळ तर कुठे गेली नाही. कॉलेज होतं, कॉलेजमध्ये करून घेणारे होते आणि आता मग 3 महिन्यानंतर अचानक पेपर घेण्याचे ठरवले. मग त्यामुळे थोडस हे होतंय. अच्छा, कोण करून घेत होतं? कॉलेजमध्ये सर वगैरे म्हणजे असं गायडन्स करत होते ना. कशाबद्दल?
सर मी पदव्युत्तर परीक्षेबद्दल बोलते. मी MA करत होते. अच्छा आता अच्छा, त्याला तुम्ही त्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल बोलताय. हा ओके ओके, हा हा हा, तुम्ही त्या परीक्षेबद्दल बोलताय. हो तर हो. हा हा ठीक आहे. आता ते ते होईल. आता ते सर्वच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. तर तेवढं सहन करावं लागेल, दुसरा काही इलाज नाही त्याला. कारण हे ओके. आता हे नैसर्गिक आपत्ती आहे ही, ती सहन करावी लागेल. हम्म. मन स्थिर ठेवा, शांत ठेवा आणि योग्य वेळी सुरू होईल सर्व काही. प्रॅक्टिस बद्दल, साधनेबद्दल, जागृतीबद्दल, सतीबद्दल प्रश्न असतील तर विचारा. सर मी बोलू काय? हॅलो. हा सर. हॅलो सर, जय भीम. मी सारिका सोनकर नागपूरवरून बोलत आहे. हा बोला ताई, बोला. सर आधी तर मी कधी कधी ध्यान करायची आणि पण आता हे लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मला कंटिन्यू ध्यान सुरू आहे. हा सायंकाळच्या पण सत्रात मी कंटिन्यू ध्यान करते आणि सकाळच्या पण सत्रामध्ये. कधी कधी म्हणजे वर्ग पण होतात तर त्या प्रवचन मध्ये पण ध्यान आणि आणि वर्ग पण होतात तर वर्गामध्ये पण म्हणजे एका एका दिवशी माझ्या 2-3दा म्हणजे बसणं होते आणि वर्गामध्ये पण ध्यान होते. हा. तर ह्या वर्गाच्या ध्यानामध्ये म्हणजे कंटिन्यू मी सातत्यानं राहत आहे. तर म्हणजे माझा हा अनुभव आलेला आहे मला 8-10 दिवसाच्या, की म्हणजे मी विचार करत आहे तर ते म्हणजे तात्कालिक होत आहे. जसं आता माझ्या फ्रेंड सर्कलला म्हणजे मी जसं आपल्या चॅप्टरच्या भगिनी आहेत, आपल्या वर्गातल्या भगिनी आहेत, तर मला असं मनातून इच्छा होती की मी ह्या मैत्रिणीला फोन करते बा मी आता. तर लगेच त्यांचा फोन येऊन जायचा. आता मागच्या वीकमध्ये म्हणजे दानरत्नाताई आमच्या क्लास टीचर आहेत. तर आमचा क्लास सुरू होता. तर मला असं आतून जाणवलं की मी आता हे 8 दिवस मी यांच्यावर मैत्रीभावना करणार दुसऱ्या पायरीमध्ये. तर मी ते मैत्रीभावनेच्या ध्यानात घेतलं आणि मग मला असं 2-3 दिवसात असं वाटलं की मी क्लासमध्ये मी पूजा आणि ध्यान बद्दल ताईला विचारणार की ताई मी थोडा तुम्ही वर्ग म्हणजे मी तुम्हाला त्रास आहे डोळ्याचा, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, तर तुम्ही न बोलतानी मी दुसऱ्या ताई आहेत मी त्यांची मदत करणार की आणि मी सहभागी होण्यास इच्छुक आहे. मला वाटते असं आतमधून. तर मी अशी म्हणजे म्हणणारच तर होती आणि त्यांना फोन करणार. तुमचा प्रश्न सांगा ना ताई, प्रश्न काय? हो, तर ते मी तेच सांगत आहे सर. म्हणजे असं आपोआप म्हणजे ध्यानातून होत आहे आणि आनापानसतीचा पण मला पण त्याचा श्वासाबद्दल होत आहे. तर जेव्हा मी श्वास घेते आनापानसतीच्या याच्यामध्ये, तर मी जेव्हा मनाला डोळ्याकडे नेते तर म्हणजे श्वासाची आहे ते स्पीड मध्ये होत आहे आणि डोळ्याला जर मनामध्ये आणत आहे तर त्याची स्पीड कमी होत आहे. डोळ्याला तर सारी समजलं नाही. दुसरा मुद्दा काय? दुसरं म्हणजे जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि आपल्या कायमध्ये उतरतो. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्हाला आनापान सतीच्या आधारे स्वतःबद्दलचं भान, जागृती हे वाढत चाललंय का? मन दिसायला लागलंय का? मन हो जाणवतंय सर, का? कायमध्ये उतरतो आपण त्याला कायमध्ये भावना, उतरतो आपण त्याला समजून घेत आहोत, ब्रीदिंग समजत चित्त आहोत, येणारा चित्त जाणारा श्वास समजत आहोत. हा, चित्त आणि मन आपल्याला जाणवतं का? किती वर्ष झाले तुम्हाला? हो सर. किती वर्ष झाले? मला आता कंटिन्यू मला 5 वर्ष म्हणजे कंटिन्यू मी ध्यान करत आहे. 2 वर्ष झाले ध्यानाला. पण आता मी तर कंटिन्यू आता हे लॉकडाऊन लागलं तर हे तर मला रुटीन मध्ये चाललेलं आहे आता. जेव्हा पण प्रवचन होत आहे म्हणजे दिवसातून 2-3 वेळा होऊन जाते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पुढे अजून? तुम्ही त्या वेदनाला पण हे करून घेते. मला हेच विचारायचं आहे की म्हणजे जसं ध्यानात बसतो आपण तेवढ्या दिवसभर आपण पाहतो श्वासाला, पाहत आहोत की माझे चालू आहे काय, जे माझे श्वास घेणं आणि सोडणं चालू आहे, श्वासाला पाहत आहोत. पण लगेच अगर दुसरं काही झालेलं तर म्हणजे तिथे मन चाललं जाते. तर असं म्हणजे मी का होत आहे, पाहत आहोत लक्ष पण ठेवत आहोत, पण जर ह्या नजरेला दुसरा काही होत आहे
किंवा कोण वाईट शब्द बोलत आहे ते लवकर एकदम मनावर परिणाम होऊ जातो. हा, मग आता मनाला विचलित करणारी जी गोष्ट आहे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण जर दुसरीकडे ध्यान दिलं आणि मन विचलित का होतं हे नाही पाहिलं, त्याच्याबद्दल जागृती नाही ठेवली, तर मग ध्यान करून काय फायदा आहे? ध्यान करणं हा सर, बुद्धांनी तेवढ्यापर्यंत येत आहे म्हणून पण तरी पण असं होत आहे. ऐकून घ्या. बुद्धांनी हो, ध्यान साधना हो सर. सोडून दिलेली आहे हे आपल्याला माहिती आहे का? बुद्धांनी ध्यान साधना सोडून दिलेली होती. अलार कलाम उद्दक रामपुत्र यांच्याकडून ध्यान साधना शिकल्यानंतर ते सोडून त्यांनी जागृतीची साधना, सती साधना सुरू केलेली आहे. हे आपण लक्षात घेऊया. हा मुद्दा आपण या सती साधनेमध्ये शिकतो आहोत. ध्यान एका विशिष्ट ठिकाणी आपण मन ठेवतो, ते मन ध्यानच करतंय. मन म्हणजे ध्यानच करतंय. मनातले विचार कशासाठी चालले, काय चाललंय, तर ते मन म्हणजे कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये गुंतलेलंच असतं आणि त्याच्याविषयी विचारच करतंय, म्हणजे मनाचं ध्यानच चाललंय. आपण आणखीन त्याला ध्यानाचा वेगळा विषय देतो आणि त्याच्यामध्ये अडकतो. परंतु मन विचलित का होतं, डिस्टर्ब का होतं, आपल्या भावना का डिस्टर्ब करतात, त्याच्यामुळे विचार का डिस्टर्ब होतात, याच्याकडे आपलं लक्ष आहे का, याचं भान आहे का, याची जागृती आहे का, त्याच्यावर काम करतो का आपण, का आपलं मन हे सगळं विसरून आपण तिसऱ्या ठिकाणी लावतो आणि त्याच्यामध्ये रमून जातो, ध्यान करतो. बुद्धांनी हे थांबवलेलं आहे. तुम्हाला तात्पुरती शांतता मिळू शकते त्याच्यामध्ये, कारण तुम्ही विषय टाळता, त्याच्यामुळे असं वाटतं की काही त्रास नाही, म्हणून जरा मन स्थिर शांत राहतं ध्यानामध्ये. परंतु त्याच्यात मन अडकवून आपल्याला आपल्या दुःखाचा, यातनांचा, विचलनाचा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही. म्हणून लोक, आता तुम्ही 5 वर्ष करताय, लोक 25, 30 वर्ष ध्यान साधना करताय आणि म्हणतात ध्यान लागत नाही. लागणारच नाही, कारण विचलित करणाऱ्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं ना. कशामुळे मन विचलित होतं, ते चित्त, ते मन समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ही जागृतीची साधना आपल्याला शिकली पाहिजे, लक्षात घ्या. तर 10:05 झालेत. मला वाटतं पुष्कळ वेळ या ठिकाणी झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. आणखीन काय? हा, धन्यवाद सर. ओके. धन्यवाद सर. आपले खूप धन्यवाद, हा, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, थांबायचं आपण या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद. सर, एक अनुभव बोलायचा होता. बरोबर, बोला राजेश. खरंच सर तुम्ही पहिल्यांदा जॉईन झालात आज. हा हा, बोला सर. तर मी जेव्हा वर्गाला जात होतो रविवारी वगैरे, तुमचा तुम्ही तुमचा जो कॅमेरा आहे तो ऑन केला तरी चालेल थोडा. लेट मी सी. हा सर, बोला. तर मी वर्गाला जेव्हा जातो तर म्हणजे गड वगैरे राहायचे किंवा 11चा टायमिंग दिलेला, तर स्पीड मध्ये निघाले, बाईक जायचं आणि पटकन जाऊन बसायचं. तर पटकन जाऊन बसल्यामुळे काय म्हणजे सगळं विचारायचे, यार आपण उठालो सर, आपण लांब बसलो, समोर बसलो, आपल्याला येतं की समोर नाही, समोर सगळं डोक्यात तेच चालय.